नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि आपण क्रिस्टल्स या विषयावरती छान चर्चा करतोय. काल आपण पहिला भाग पाहिलाच, आज आपण दुसरा भाग पाहतोय आणि लगेचच आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करतोय. आपल्यासोबत आहेत डॉक्टर उषप्रभा बारसोडे मॅडम. नमस्कार. तर आपण कालच्या भागामध्ये आपण सगळ्या बेसिक प्रश्नांची उत्तरं समजून घेतलेली आहेत. क्रिस्टल बद्दल बरीच माहिती घेतलेली आहे. आज आता प्रश्नाकडे जाताना मला हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की क्रिस्टल्स वापरून शारीरिक, मानसिक आणि आपली बौद्धिक पातळी आपण सुधारू शकतो का? क्रिस्टल्सची मदत हो, नक्की होते का? सुधारू शकतो. कारण कसं आहे की क्रिस्टल्स काय फक्त शरीरावर काम नाही ना करत आहेत. आता यातलं मानसिक, बौद्धिक, शारीरिक हे सगळं आत आहे. आपण बोटं दाखवून तर काहीच त्यातलं कळत नाही, तरी पण तिथे क्रिस्टल्स काम करतात. आणि ह्या सगळ्या पातळ्या क्रिस्टल्स योग्य आपण वापरले तर ह्या नेहमी सुधारतात. म्हणजे त्यांचा दर्जा सुधारतो, त्यांची तीक्ष्णता सुधारते. एक उदाहरण आपण घ्यायचं झालं तर शारीरिक पातळीचा विचार केला तर आपली शक्ती वाढते, आपला स्टॅमिना वाढतो, काम करायचा उत्साह वाढतो. डेफिनेटली कंटाळा येत नाही कामाचा. शारीरिक पातळीवर क्रिस्टल्स काम करतायत. समजा मानसिक पातळीबद्दल विचार केला तर आपली मनःशांती वाढते. समजा मनःशांती नसेलच, सारखंच मन धावत असेल इकडे तिकडे, शांतता नाही, ती मनःशांती मिळायला लागते. आपल्याला जाणवतं की बाबा क्रिस्टल्सच्या बरोबर मी आहे तर माझ्यात फरक पडत चाललाय. पहिल्यासारखी 24 तास इकडे तिकडे नुसतं मन माझं धावत नाही आहे, कुठेतरी स्थिर होतंय. तर हा जो फरक आहे ह्या क्रिस्टल्स वापरून नक्की होतो. त्याच्याशिवाय तुमचं साधारणपणे विचारांचं स्थैर्य वाढतं, तुमच्या भावनांचं स्थैर्य वाढतं. साधं उदाहरण इथे पण आपण घेऊ शकतो की समजा मला एखाद्याचा राग आला, भावनेचा भाग आहे. राग आला इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे रागाच्या भरात आपलं मन वाटेल ते पुढे विचार करतं. त्याचं काय ते धावणं असतं ना मनाचं. मग हा असं मला बोललाच कसा, की हा असा वागलाच कसा, मग त्याचं असं कसं, म्हणजे इतकं पण पुढे जातो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मन क्षणभरात अमेरिकेत जाऊन येतं, तसला प्रकार होतो. तर ते क्रिस्टल्स वापरून होत नाही. हे जे मनःशांती आहे किंवा धावणं मनाचं आहे, हे सगळं क्रिस्टल्स वापरून आटोक्यात येतं. एक त्याला आपण सुसंबद्ध असा ओघ तयार होतो विचारांचा. तसं पण होतं. आपण विचार करायला सुरुवात करतोय आणि 15 मिनिटांनी बघितलं तर आपल्यालाच आश्चर्य वाटायला पाहिजे की अरे मी तर सुरुवात इथे केली होती, मी इकडे कुठे पोचले विचार करत करत. म्हणजे तुमचा ओघ गेला ना, फाटे फोडत 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 तुम्ही कुठेतरीच जाता. तुम्ही विचार करताय की उद्या मी रजा घेऊ का नको, आणि 15 मिनिटांनी तुमच्या लक्षात आलं की मी 4 वर्षापूर्वी रजा काढल्या होत्या, त्याचा विचार करते नाही. मग हे सगळं तुम्हाला क्रिस्टल्स वापरून सुधारता येतं. आणि बौद्धिक पातळीवर तुमची स्मरणशक्ती वाढते नक्की, तुमची एकाग्रता वाढते. विशेषतः मुलांच्या बाबतीत आपण बघतो की पालकांची खूप तक्रार असते की माझं मूल एका जागी अभ्यासाला स्थिर बसतच नाही. त्याला आपण वाभरेपणा म्हणतो. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास की ते पळून तरी जातं, नाही तर पुस्तक तरी बंद करत, नाही तर तिसरंच काहीतरी. म्हणजे आई येते बघते तर अभ्यास चाललेलाच नसतो. तर ती जी एकाग्रता आहे ती ह्या ठिकाणी क्रिस्टल्स वापरून होते. आणि हे मी पुष्कळ ठिकाणी केलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांना योग्य ते क्रिस्टल्स देऊन त्यांच्या स्टडी टेबल, आजकाल ते एक सोय असते, मुलांचा अभ्यासाची जागा असते, मग तिथे ते ठेवायला दिले. आणि त्यांना हे मी शिकवते बरं का की हे तुमचे मित्र आहेत बरं का. मग ते मित्रत्वाच्या नात्याने माझे क्रिस्टल म्हणून वापरत असतात, पण त्यांना फायदा होतो. एकाग्रता पण वाढते, अभ्यासाची कंटाळा जो भाग असतो तो पण कमी होतो. म्हणजे ते एका जागेपासून वेगवेगळे विषय करतील पण उठून निघूनच गेलाय हे नाही होत. आणि स्मरणशक्ती वाढलेली ते आपल्यालाच कळतं. म्हणजे इव्हन एखादी सिनियर म्हणजे ज्येष्ठ नागरिक जरी असेल आणि त्याला जर समजा प्रॉब्लेम येत असेल लक्षात ठेवायच्या गोष्टी, त्यांना जर योग्य प्रकारचे क्रिस्टल दिले, अर्थात म्हातारपणामध्ये सगळं शरीर थकतं तसे चक्र पण थोडीशी शक्ती कमी होते, पण तिथे जर क्रिस्टल्स दिले तर त्यांच्या स्मरणशक्तीत पण फरक पडतो. त्यांच्या लक्षात येते हा आता पूर्वीसारखं एवढं तेवढं मी नाही विसरत. तर ह्या सगळ्या पातळ्यांवर, त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आणि एकाचा आणि उल्लेख करायला हरकत आहे, आध्यात्मिक पातळी पण वाढते. साधना करणारी जी व्यक्ती असते तिची साधना चांगली व्हायला लागते. अडथळे येत असतील तर अडथळे दूर कसे करायचे ह्याचे मार्ग सापडायला लागतात त्यांनाच. हा सगळा प्रकार पण नक्की होतो त्याच्यामध्ये. म्हणून मी म्हणेन की सर्व पातळ्यांवर क्रिस्टल्स वापरून योग्य ते परिणाम होतात. डेफिनेटली.
बरोबर. मग आता याला लागूनच मला हा प्रश्न घ्यायचा आहे, की आपल्या क्षमता वाढवण्यासाठी पण क्रिस्टल्स उपयोगी पडतात का? होतो. एक आठवलं म्हणून उदाहरण देते. माझ्याकडे एकदा एक आई आली होती. हां. मला म्हणली, की माझ्या मुलासाठी तुम्ही काहीतरी करा. हां. त्याला 85% मार्क मिळाले पाहिजे. हां. म्हणलं मी 85% मार्क मिळवण्यासाठी काही करू शकणार नाही. पण मी असं काहीतरी करेन, की ज्याच्यामुळे तो इतका अभ्यास करेल, हां. की तो 60% 75 ते 80% त्याचा तोच जाईल. हां. त्याला क्षमता वाढवणं म्हणतात ना. हां. बरोबर. मग त्याने अभ्यास चांगला करणं, त्याची स्मरणशक्ती वाढणं, त्याने केलेलं त्याच्या लक्षात राहणं. मग ह्या गोष्टी क्रिस्टल्स वापरून होतातच. आणि मुख्य म्हणजे आकलन शक्ती. बरं, हे मी जे बोलते ना, हे फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, हे सगळ्यांसाठीच आहे. ऑफिसमध्ये काम करताना एखाद्याला तर खूप टीडीएस प्रोजेक्ट आला आणि त्याला तो आकलनच झाला नाही नीट, त्याचं काम नाही नीट होणार आहे. प्रोजेक्ट समोर आला त्याच वेळेला तो क्रिस्टल्स वापरत असेल किंवा त्याच्या वर्किंग टेबलवर कुठेतरी ठराविक क्रिस्टलचा एक संच असेल, तर त्याला आकलन, ह्या प्रोजेक्टमध्ये मला असं करायला पाहिजे बरं का, हे होणार आहे. त्यामुळे क्रिस्टल्स वापरून आपली आकलन शक्ती वाढते, त्याच्याशिवाय आपली स्मरणशक्ती पण वाढतेच आहे आणि दृढपणा वाढतो. बरोबर. म्हणजे आपण स्वतःच की नाही हे मी करीन, काय प्रॉब्लेम नाही. मी ते मागे पुढे होणार आहे ते पण जातं. किंवा मी करणार आहे त्याच्यामध्ये पण नाही, मी नक्कीच करणार आहे. म्हणजे स्वतःबद्दलची ऍटिट्यूड किंवा आपल्या स्वतःबद्दलच्या भावनाच सगळ्या बदलतात. हा करीन मी, असं नाही, मी हे करणारच आहे ना, ही दृढता त्याच्यामध्ये येते. हे क्रिस्टल्स करतात. आणि शारीरिक लेव्हलवर सुद्धा तुमची स्ट्रेंथ, ताकद वाढते. म्हणजे तुम्ही 4 तास काम करत असाल आणि नंतर अगदी दमून पडत असाल, तसं नाही होणार. तुम्ही म्हणजे व्यायाम वगैरे, असं पण तुम्ही व्यायाम करतो, मी प्रोटीन घेतो, अमकं घेतो तमकं घेतो, तरी 2 तासांनी थकतो. क्रिस्टल्स ठेवा ना जवळ, 2चे 4 तास होतील आणि तुमचं लक्ष देईल. जर मी 4 तास काम केलं तरी हा ठीक आहे ना, इट्स ओके, आता एक फक्त कबर चहा प्यायला की झालं. हे सगळं क्रिस्टल करतात. त्यामुळे सर्व पातळ्यांवर तुमची क्षमता वाढते. परत मी सांगते की आध्यात्मिक पातळीवर पण ती वाढेल. आपोआप तुमच्या नकळत तुमचं ध्यान जास्त वेळ होईल किंवा तुमचं प्राणायाम जास्त चांगल्या दर्जाचा होईल. ओंकार समजा काही थोडा वेळ सुरू असेल तर ओंकाराची तुमची दर्जा सुधारेल, जास्त वेळ तुम्ही ओंकार घेऊ शकाल. सगळीकडे क्रिस्टल्स वापरून सगळीकडे पातळ्या वाढतातच. बरोबर, नक्की वाढतात. अगदी. पुढचा प्रश्न घेऊयात. सर्व प्रकारच्या संवेदनांचे संतुलन, वर्धन आणि तीक्ष्णता यांच्यासाठी क्रिस्टल्स वापरणं फायदेशीर आहे का? हो, नक्कीच. संवेदना म्हणजे ज्याला आपण सेन्सेस म्हणतो ते. तसं मी एक उदाहरण देते. म्हणजे की कोणतरी आपल्याशी बोलतंय, आपण ते ऐकून घेतोय. बरोबर. ऐकण्यात लक्ष किती आहे? एक तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणं, मेंदूत घेतच नाही. किंवा त्याला वाईट वाटू नये म्हणून मी ऐकत असेल, पण ते ऐकण्यात पण सिन्सिरिटी किती आहे, हे जे पाहिजे ते क्रिस्टल्स वापरून होतं. हा, काही कारणाने तुम्हाला ऐकायचं नसेल ठीक आहे, पण संवेदना म्हणजे जसं मी कानाचं सांगितलं की तुमचे कान त्या व्यक्तीचं ऐकणं, नीट ऐकाल, ऐकून घ्याल, पुढे काय करायचं नाही तुमचा मेंदू ठरवेल. किंवा असं पण आहे की कधी कधी आपल्याला काही आवाज ऐकायलाच येत नाही, तसं पण होत नाही. ऐकण्याबद्दलच मी बोलते की तुमची संवेदना एवढी वाढते की तुम्हाला छोटासा खोटा आवाज झाला तरी ऐकायला येते. कानांबद्दल, डोळ्यांचं तसंच आहे. डोळे निरीक्षण करतात. तुम्ही एका खोलीत आहात, तुम्ही शांतपणे बसलात, 2 मिनिटं बसलात, 2 मिनिटं तुम्हाला काही वस्तू दिसलेल्या आहेत तिथल्या, पण तुम्ही जे क्रिस्टल्स वापरत असाल तर तुम्हाला 2च्या 10 गोष्टी दिसतील ना तेवढ्याच वेळात. बरोबर. नाही, तुमची संवेदना तीव्र झाली बघण्याची. जिभेचं तेच आहे. ज्यांची संवेदना चांगली असते ना ती लोक खूप तिखट, खूप मसालेदार कदाचित खाणार नाहीत. जिभेला टेस्ट बड नावाचा एक प्रकार असतो. त्यांच्या संवेदना जेव्हा कमी होतात तेव्हा तुम्हाला तीव्र चवींचे पदार्थ खायची हळूहळू सवय होते. मग तशी ती राहत नाही. म्हणजे जे तुमच्या शरीराला योग्य आहे ती तुमची जीभ ऍक्सेप्ट करेल की ठीक आहे, मला एवढं बस आहे. हा एक भाग. आणि दुसरा एक चांगला भाग आणि संवेदनेचा
संवेदना चांगली वाढली की जिभेला कळतं मी किती कमी बडबड करायची. बरोबर. कारण जिभेचे मसलच आहेत शेवटी. हो. म्हणजे तुमच्या मनात खूप असेल हा. मी समोरच्याला खूप बोलावं म्हणून, कदाचित त्यावेळेला जीभ नको म्हणेल. हा हा. त्यामुळे सगळ्या संवेदना, 500 इंद्रियांच्या संवेदना ह्या तीव्र होतात क्रिस्टल्स वापरत असेल तर. अगदी नक्की. म्हणजे मी सांगितलंच की माझ्याकडे इतके ते येत असतात, त्यांना कुठे ना कुठे या गोष्टीची मदत झालेली आहे. बरोबर. असं पण होतं की एखादी व्यक्ती घरात सगळे बोलतात, ती लक्षच देत नाहीये. सगळ्यांची तक्रार असते, ऐकतच नाही, कुठे लक्ष असतं कुणाच नाही. तिथे होत क्रिस्टल्स दिले, काही नाही, त्याला सांगायचं राहू दे तुझ्याजवळ. त्याला कळत पण नाही त्याच्यात झालेला बदल. मेंदू ठरवतो पण मनाचाही त्याच्यावर कंट्रोल. ते तुमची तो सेन्सच, ती संवेदनाच तीव्र होते तिथे. म्हणजे उडत उडत ऐकणे बंद होऊन तुम्ही प्रत्येक शब्द नाक्षर ऐकता. बरोबर. मला वाटतं कॉलेजमधल्या मुलांना हे उपयोगी पडेल. लेक्चर उडत उडत जे ऐकतात ते आपले शिक्षक काय बोलतात हे तरी पूर्ण ऐकतील. फायदा होईल तिथे. बॅक बेंचर्ससाठी नाही मी सांगत आहे, पण फ्रंट बेंचर्ससाठी सांगते. शकत असं. बरोबर. आपण संवेदनांबद्दल बोललो, क्षमतांबद्दल बोललो, आणि याला लागूनच प्रश्न घेऊयात की आध्यात्मिक, अलौकिक किंवा दैवी अंतर्गत मूळ शक्तींचं उत्थापन करता येतं का? हो. एक मी सांगितलं असं की क्रिस्टल्स हे देणारे आहेत, ते सर्व स्तरावर देतील ना. फक्त शारीरिक क्षमता, फक्त तुमच्या मनाचा तोल सांभाळून देणं एवढ्यावर नाही थांबणार. शरीर, मन, बुद्धी हे एका गटात जर आपण ठेवले, त्याच्या पलीकडे आपलं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व ऊर्जात्मकच आहे ना. ज्याला आपण आपली शक्ती म्हणतो, आपल्या साध्या मराठी भाषेत ज्याला प्राण म्हणतो, तिथे पण काम करणार ना क्रिस्टल्स. त्या शक्तीबरोबर काम करतो. त्यामुळे हे जे इथे तुम्ही विचारलं मला की दैवी किंवा अलौकिक शक्ती किंवा आध्यात्मिक शक्ती, तर आध्यात्मिक शक्ती म्हणजे ते मी कोण आहे ओळखायचा प्रयत्न करणं. ते आता तुम्ही जे वर्कशॉप घेतात त्याच्यात तुम्ही टास्क देतात, त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना शिकवता ना कसं स्वतःला ओळखावं, कसं स्वतःकडे बघावं, ती बघण्याची त्यांची क्षमता वाढेल ना. बरोबर. विचारधारा बदलेल त्यांची. तर ती शक्ती ही आपली माझी स्वतःची ऊर्जा झाली, की जी ऊर्जा मी शरीरासाठी पण वापरते, मनासाठी वापरते, बुद्धीसाठी वापरते. परत एक आहे की क्रिस्टल्स असतील तर ही शक्ती वाया जात नाही. चुकीच्या मार्गाला म्हणजे मनाच्या मागे ही शक्ती मग धावणार नाही. ती ऊर्जा विचार करेल मी स्वतःला वाया घालून घ्यायचं का नाही घ्यायचं, हे उत्थापनच आहे त्याचं. वरतीच जाते ती. त्यामुळे आध्यात्मिक शक्ती तर वाढते. आता अलौकिक वगैरे याच्यात एक साधं उदाहरण सांगते बघा, की काही जणांना भविष्य कळतं. असं सहज बोलता बोलता सांगून देतात, हे असं आहे ना, तसं आहे तसं आहे. ती अलौकिक शक्ती आहे. काही जणांना स्वप्न पडतात, त्या स्वप्नांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की त्यांना भविष्यातलं काहीतरी दिसतं आणि मग ते नंतर सांगतात, हा हे मी बघितलं होतं बरं का. मग असं जे काहीतरी घडत असतं. काही लोकांना दूरस्थ दिसतं, काही लोकांना दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखता येतात. समोरची व्यक्ती एक बोलत असते पण त्याच्या मनात काय चाललंय तर समोरच्याला बरोबर कळत असते, किंवा ती खरं बोलते का खोटं बोलते. पण ह्या ज्या अलौकिक शक्ती आहेत ना, ह्यांची तीव्रता पण क्रिस्टल्समुळे वाढते. क्रिस्टल्स सर्व पातळ्यांवर काम करतात. त्यामुळे ह्या सगळ्या तुमच्या ज्या ऊर्जा आहे, ऊर्जेचे प्रकार आहेत सगळे. बरोबर. त्यामुळे ह्या ऊर्जा पण अपलिफ्ट होतात, उत्थापन होतं त्यांचं, ते बरं होतात आणखी. बरोबर. हा प्रश्न घ्यावासा वाटतो की कुंडलिनी चक्राची ऊर्जा क्रिस्टल्सच्या साह्याने वाढवणं शक्य आहे का? शक्य आहे. पहिलं कुंडलिनी चक्रांबद्दल मला एक बोलायचंय. कुंडलिनी चक्र ही नेहमी अध्यात्माशीच जोडलेली जातात, आणि ते काहीतरी वेगळंच आहे, ती तिथं नसतातच, असं तसं वगैरे असं बरंच काय काय सांगितलं होतं. असं कधी असतं का वगैरे, कारण ते दिसत नाही डोळ्यांना. बरोबर. माणसाचा तो गुण आहे, जे दिसतं ते आहे, जे दिसत नाही ते नाही. तर कुंडलिनी चक्र वगैरे ऍक्च्युअली दिसत नाही, त्याचं कारण की ती शक्तीची केंद्र आहेत, आणि शक्तीची केंद्र असल्यामुळे ती तुमच्या ह्या डोळ्यांना दिसणार नाहीयेत, पण ते जाणवतात.
त्यामुळे असं आपण समजूया की कुंडलिनी चक्रांना चक्र म्हणू नका, कुंडलिनी म्हणू नका. आपली जी ऊर्जेची केंद्र आहेत शरीरामध्ये त्यांची ऊर्जा क्रिस्टल्स वापरून वाढते. कारण हे ऊर्जा केंद्र सर्व उपचार पद्धतींमध्ये आहेत असं मानलं गेलेलं आहे. मी मगाशी म्हटलं जसं ताओमध्ये, ॲक्युपंक्चरमध्ये, ॲक्युप्रेशरमध्ये, नॅचरोपॅथीमध्ये, आयुर्वेदामध्ये आपण नाड्या वगैरे अमकं तमकं जे उल्लेख करतो सगळीकडे ह्या चक्रांचा उल्लेख आहे. त्यामुळे ती आहेत. म्हणजे आपण असं म्हणू की त्या ठिकाणी जास्तीची ऊर्जा साठवलेली असते. शरीरातली काही स्थान आहेत तिथे ती साठवली. मग ती ऊर्जा ही क्रिस्टल्स वापरून वाढते. कारण क्रिस्टल्स मी म्हटलं असं देणार आहेत. तुम्ही योग्य क्रिस्टल योग्य त्या ऊर्जा केंद्रावर जर ठेवलात तर त्या क्रिस्टल्सचे ऊर्जेची जी कंपन आहे ती कंपनं त्या चक्रांच्या कंपनांबरोबर एकत्रित येतात आणि त्यामुळे त्या चक्राची ऊर्जा वाढते. मग त्या चक्राची ऊर्जा बाहेरनं घ्यायची कपॅसिटी म्हणजे क्षमता वाढते. त्यामुळे कुंडलिनी चक्रांची ऊर्जा क्रिस्टल्सनी नक्कीच वाढते. फक्त ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की हे सगळं जे करायचं असेल त्यासाठी करणाऱ्याचा अभ्यास खूप पाहिजे. बरोबर. नाहीतर त्याला योग्य ते क्रिस्टल्स मी मगाशी म्हटलं तर हिरवे मस्त आहेत 10. त्या व्यक्तीच्या त्या हिरव्या रंगाच्या चक्रावर कुठला ठेवायचा आहे तर त्याचा अभ्यास पाहिजे. बरोबर. त्यामुळे योग्य अभ्यास, शिक्षण, सराव ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत आणि सहजपणे ऊर्जा वाढवू शकते. इव्हन कधी कधी असं होतं की एखाद्या चक्राची ऊर्जा कमी असेल ती खरंच वाढवायची की नाही असा प्रश्न निर्माण होतो. तो योग्य उपचारक असेल तर तो ठरवेल. म्हणजे असं सहज करायच्या गोष्टी ह्या नाही आहेत. पण एवढं मी सांगते की कुंडलिनी चक्रांची ऊर्जा क्रिस्टलचा वापर करून वाढते. निश्चितपणे वाढते. कुंडलिनी चक्र म्हणजे थोडक्यात ऊर्जा केंद्र म्हणजे ते आपण आता बऱ्याचदा रील्स अशा आहेत की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या रंगाची चक्र असतात आणि मग ती ऍक्टिव्हेट करायला पाहिजेत की आपण करून देतो सांगते. काय कुंडलिनी हे नाव खूप जुनं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी वगैरे त्यांनी जे ग्रंथ लिहिले विशेषतः ज्ञानेश्वरीमध्ये वगैरे तर तिथे त्याचा उल्लेख आहे. कुंडलिनीचा उल्लेख आहे. त्यांनी तो उल्लेख अशासाठी केलेला आहे की ही जी आपली चक्र आहेत शरीरात वेगवेगळ्या 7 ठिकाणी आहेत. त्यातलं सगळ्यात तळातलं त्याला मूळ चक्र म्हटलंय. आणि असं म्हटलं जातं की ते कसं भांड्यासारखं आहे, कुंडासारखं आहे म्हणून ती शक्ती असते. आणि त्यांनी म्हटलं की ती निद्रिस्त असते मग ती जागी होते साधना केल्यावर. तर गंमत कशी माहितीये का की आपल्याला जगण्यासाठी जी ऊर्जा लागते ना ती ह्या 7 केंद्रांमध्ये असतेच. आपण हिंडतो, फिरतो, सगळं करतो, व्यवहार करतो त्यासाठी तीच ताकद वापरली जाते. पण त्याच्या पुढे जर आपल्याला स्वतःबद्दल नॉलेज असेल, त्याच्या पुढे आपल्याला लोकांना मदत करायची इच्छा असेल, लोकांना मदत करायला माझ्याकडे पाहिजे ना आधी. बरोबर आहे. मग ती ऊर्जा माझी वाढण्यासाठी म्हणून मग तिथे त्या कुंडलिनी चक्रांवर आपण काम करायचं म्हणजे क्रिस्टल्स वगैरे वापरायचे, ध्यानधारणा करायची वगैरे असं. बरोबर. आणि त्या ह्या ठिकाणी मला एक ऑब्झर्वेशन सांगावंसं वाटेल की कुंडलिनी चक्रांच्या ज्या जागा आहेत त्या जागा आणि आपल्या शरीरात ज्या स्रावी ग्रंथी आहेत म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स आपण म्हणतो. म्हणजे मेंदूमध्ये पिट्युटरी पिनल आहे, कशापाशी थायरॉइड आहे, खाली पॅन्क्रियाज आहे की ज्यातनं स्राव होतो पण तो कुठल्याही नलिकेतनं सोडला जात नाही. तो डायरेक्ट रक्तातच मिसळतो आणि तो आपल्या जागी ते हॉर्मोन गेल्यानंतर ते तिथे काम करतो. तर तो जो काही सगळ्या प्रकार आहे की नाही त्या 7 आहेत त्या आणि त्या 7ही मूळ ज्या आहेत त्या 7 ग्रंथी आहेत त्या प्रत्येक ग्रंथीजवळ त्यातलं एक एक ऊर्जा केंद्र आहे. त्यामुळे ही काळजी घेतली गेलेली आहे की जिथं सगळ्यात महत्वाचं काम आहे, जिथे सगळ्यात बरोबर ॲक्युरेट काम व्हायला पाहिजे तिथे ऊर्जा केंद्र आहे आणि त्यामुळे त्यांची एनर्जी आपण क्रिस्टल्स वापरून वाढवू शकतो. आणि मला असं वाटतं की हे आपण तज्ञांच्या सल्ल्याने आणि तज्ञांकडे जाऊनच घेतलं पाहिजे. उपचारक असू नये, त्याला वैद्यकशास्त्राचं पण शरीरशास्त्राचं पण ज्ञान असायला पाहिजे. बरोबर. अलीकडे मोबाईल वरती शिकवलं जातं चक्र कशी ऍक्टिव्हेट करायची काय. याला सगळ्यांना विनंती करीन मी की हे जे शिकवलं जातं ना हे वाचून सोडून द्यावं. तुम्हाला शिकायचं असेल ना तर तज्ञ माणसाकडे शिका ना. बरोबर. काही हरकत नाही. म्हणजे माझ्या ओळखीचे कितीतरी डॉक्टर्स आहेत त्या वेगळ्या ह्याच्यातले की जे मला येऊन विचारतात की मॅडम हे ह्याच्यावर काम करायचं असेल तर कुठले क्रिस्टल वापरता येतील का. त्यांनाही हे पटलेलं आहे ना. बरोबर.
की डॉक्टर म्हणून काम करताना मला जर समोरच्या व्यक्तीला बरं करायचं असेल, त्याचा त्रास कमी करायचा असेल, तर मी क्रिस्टल्स वापरू शकतो. आहे तसं. त्यामुळे कुंडलिनी चक्र म्हणजे असं काहीतरी अरे बापरे हे विसरून जा. आपल्यातली एनर्जी साठवायची ती केंद्र आहेत, बस एवढंच आहे. आता कुंडलिनी चक्र आणि क्रिस्टल्स यांच्या रंगामध्ये काही साधर्म्य असतं आहे. आता तुम्हाला इंद्रधनुष्य माहित आहे, 7 रंग आहेत. तुम्हाला प्रिझम माहिती आहे. प्रिझम मधनं आपण शाळेत प्रयोग केलेला आहे की पांढरा प्रकाश गेला बाहेर पडणारे प्रकाश सप्तरंगात बाहेर पडतात. आपल्याला आपल्या सरांनी करून दाखवलेलं आहे. मग ते जे 7 रंग आहेत तेच इंद्रधनुष्यात रंग आहेत, तेच आपल्या प्रकाशाच्या पट्ट्यामध्ये पण आहेत, ताना पिहनी पाजा वगैरे. तर ते जे रंग आहेत त्यांचं वेगळे असायचं कारण म्हणजे त्यांचे तरंगांचे वेग, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात इंग्लिशमध्ये. अच्छा. तर ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या ऊर्जा आहेत, त्यामुळे त्यांचे असे तरंगच असतात. सगळ्या रंगांच्या ऊर्जांचे असे तरंग आहेत आणि त्या तरंगांचा वेग हा वेगवेगळा असतो. त्यामुळे ते आपल्याला दिसताना कोणी लाल दिसतो, कोणी नारंगी दिसतो, कोणी हिरवा दिसतो, पिवळा दिसतो. तर हे 7 रंग जे आहेत हेच त्या कुंडलिनी चक्रांमध्ये पण आहेत. मेंदूपासून सुरुवात करून खाली मुलाधार सगळ्यात पाठीच्या कण्याच्या टोकापर्यंत आपण गेलो, ती जी सगळी केंद्र आहेत त्यांना पण सगळ्यात जे खालचं आहे त्याचा रंग तांबडा आहे आणि इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे वर जातात सगळ्यात शेवटी जांभळा असतो, फिका जांभळा. त्यामुळे त्या रंगाचे क्रिस्टल्स आपण त्या केंद्रावर जर ठेवले तर एक तर त्यांची अलाइनमेंट म्हणजे त्यांचं एक प्रकारचं एकत्रीकरण व्यवस्थित होतं. म्हणजे ह्याचे पण तरंग ज्या वेगात आहेत त्याच वेगाने त्या क्रिस्टलचे तरंग असतात. मग अशी आपण सांगितलेलं आहे की ते ऊर्जा देत असतात क्रिस्टल्स, तर ते तरंग एकसारखे होतात. ते एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर त्यांची ताकद वाढते आणि ते विस्तारित होतात. त्याला इंग्लिशमध्ये आपण ॲम्प्लिफिकेशन म्हणतो. त्यामुळे रंगाला महत्व आहे. बरोबर. ज्या चक्राचा जो रंग त्याच रंगाचा क्रिस्टल तिथे वापरायचा असतो. म्हणजे फायदा आहे, म्हणजे सकारात्मकता आहे. आणि मी परत एकदा तेच सांगते, परत मी सांगते कारण ते महत्वाचं आहे की कुठलाही म्हणजे मला जर इथे ठेवायचं असेल फिका निळा भोवळ्यांच्या मध्ये तर मी कुठलाही निळा ठेवून नाही जाणार. उपचारकांनी त्या माणसाचं बघायला लागतं की याला कुठल्या तऱ्हेचा निळा ठेवायचा. बरोबर. लॅपिस म्हणून पण निळा आहे, सोडा लाईट म्हणून पण निळा आहे. त्याला लॅपिस लावायचा का सोडा लाईट लावायचा ते उपचारकाचा अभ्यास करायचा. बरोबर. पण हे नातं आहे, क्रिस्टल्सचे रंग आणि कुंडलिनी चक्रांचे रंग यांच्यात नातं नक्की आहे. आपण हे प्रयोग करायचे नाही. बऱ्याचदा असं होतं की इमेज बघायची, चक्रांचे रंग बघायचे, त्या रंगाचे क्रिस्टल्स कुठून तरी मागवायचे. असं करून काहीही फायदा होणार नाही. तसं नाही होणार. काय आपण नाही करत क्रिस्टल्स, पण आपण नाही त्याचं हे करू. त्याचा फायदा कारण वेग खूप वेगळे झाले. म्हणजे जसे लाल रंगाचे वेग आहे त्याच्यात तुम्ही निळ्या रंगाचा ठेवलात तर फार फरक आहे दोन्हीच्या वेगामध्ये. मग नको ना ते. नको. आता कुंडली, ग्रह, जन्मराशी आणि क्रिस्टल्स यांचं नातं असतं का? आहे. बर. त्यातलं आपल्याला अगदी माहित असलेले म्हणजे आपल्या अंगठीतले खडे, बुधाचा पाचू, शनीचा निळा, नीलम वगैरे ते क्रिस्टल्सच आहेत सगळे. मुद्दा असा आहे की हे नातं काय आहे. बर. तर शनी ग्रहाचा जो परिणाम आपल्यावर होत असेल तर तो 2 प्रकारे होऊ शकेल. एक तर तुमच्या फायद्याचा होईल किंवा तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो. तर त्याचा जो खडा किंवा क्रिस्टल म्हणू आपण तो जर तिथे वापरला तर दोन्ही गोष्टी होतील. एक तर त्याचं जर सगळं छान असेल ते आणखी छान होईल आणि काही कारणाने ते जर कमी खाली झालं असेल तर ते परत लेवलला आणून देईल. किंवा त्या ग्रहाचा त्या व्यक्तीवर जर अनिष्ट परिणाम होत असेल तो अनिष्ट परिणाम कमी करण्याचं काम हे क्रिस्टल्स करतात. आपण जे मगाशी बोललो होतो की नाही की क्रिस्टल्स नेहमी सकारात्मक ऊर्जा देतात आणि नकारात्मक ऊर्जा कमी पण करतात. तेच गणित आहे. बरोबर. योग्य खडा योग्य क्रिस्टल वापरला तर सकारात्मक ऊर्जा वाढणार, म्हणजे त्याचं जे चांगलं होतं ते अनेक चांगलं होणार. आणि जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती काढून टाकायचं काम तो क्रिस्टल करणार आहे. तर हा झाला म्हणजे ग्रहाचा आणि क्रिस्टलचा संबंध. पण तुम्ही पुढे मला असं पण विचारलंय कुंडली आणि राशीबद्दल. हो. कुंडली म्हणजे काय असतं? एक साधं गणित आहे.
म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेला हा. ग्रह कुठल्या कुठल्या जागी आहेत एवढं फक्त बघितलं जातं. हा. ती तुमची जन्मकुंडली. बरोबर. पण ते ग्रह एका जागी असतात का? नाही. नाही, ते फिरतच असतात ना. हो. मग 15 वर्षानंतर जन्माच्या वेळची जी स्थिती आहे ती नाही आहे. हा. त्या स्थितीमध्ये असा जर काही बदल झाला असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी तुम्हाला त्रासदायक होत असेल तर त्यासाठी तुम्ही परत क्रिस्टल्स वापरू शकता. त्रास कमी होईल, जाणार नाही. प्लीज एवढं लक्षात ठेवा. लोक तुम्हाला सांगू देत काय काळजी करू नका, सगळं मी ठीक करून देतो. नाही, बरोबर. त्रासाची तीव्रता कमी नक्की होईल. तसंच उलट पण आहे. एखाद्या ग्रहाचा जर चांगला परिणाम होत असेल तर त्याला सकारात्मकता देणारी आणखीन सकारात्मकता वाढवण्यासाठी पण तुम्ही क्रिस्टल्स वापरू शकता. क्रिस्टल्स हजारो आहेत आणि त्यातली नवरत्न फक्त आहेत जे आपल्याला माहिती आहेत. त्याचा भाऊ केला जातो म्हणून प्रॉब्लेम नाही. तो न करता आपण त्याच्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून जर बघितलं आणि त्यांच्याकडे क्रिस्टल्स म्हणून जर बघितलं तर आपल्याला फायदा नक्की होणार आहे. कुंडलीला पण आणि राशींचे पण ग्रह. राशी म्हणजे रास म्हणजे काय माहितीये का आपल्याला? तारकांचा समूह असतो ना. 12 राशी असतात. तारकांचा समूह असतो. मग त्या तारकांचा एकत्र समूहाचा तुमच्यावर काहीतरी परिणाम होत असतो. अच्छा. तो म्हणजे राशीचा. तर प्रत्येक राशीचे क्रिस्टल्स ठरलेले आहेत. हो का? परत मी म्हटलं तेच 2 परिणाम. एखादी रास अशा पद्धतीने असेल की तुम्हाला सगळं चांगलं देते, तो चांगलेपणा आणि वाढवण्यासाठी तो क्रिस्टल असतो, त्याला राशीचाच क्रिस्टल म्हणतात. बरं. आणि एखादं असं काहीतरी त्याचं जागा चुकली असेल, काहीतरी झालं असेल की तुम्हाला त्रास होतोय, तो त्रास कमी करायचं काम तो क्रिस्टल करतो. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते. तर राशीमध्ये वृश्चिक रास आहे तर त्याच्यासाठी साधारणपणे मॅलेचाइट म्हणून वापरतात. तो हिरवा आहे. मला दुसरा हिरवा नाही चालणार. वृश्चिक राशीचा मॅलेचाइट आहे तर मी मॅलेचाइट वापरायचा म्हणजे काय, तुम्ही छोटंसं पेंडंट करून घालू शकता गळ्यामध्ये, ब्रेसलेट वापरू शकता किंवा एक मॅलेचाइट चक्क तुमच्या नेहमी जिथे जास्तीत जास्त वेळ असतात तिथे ठेवायचा. गृहिणी असतील तर स्वयंपाकघरात ठेवावा, ऑफिसमध्ये काम करणार असेल तर ऑफिस टेबलवर ठेवावा. बरोबर. असे प्रत्येक राशीचे असतात. कुंभ राशीचा अँजेलाइट म्हणून आहे, मग त्याने तो वापरावा. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की तुमचं रास कोणती आहे काय याची सरसकट माहिती सगळीकडे असते. त्यासाठी काय तुम्हाला फार शोधाशोध करायला लागत नाही. जन्मराशी सगळीकडे मिळू शकते आपल्याला. फक्त कुठला क्रिस्टल वापरायचा तेवढं बघायचं. आणि कुंडलीमध्ये असेल तर एक असं सांगते मी की कुंडलीमध्ये ग्रहांचं असं जे काही कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे त्रास होत असेल तर त्याला बोलीभाषेतला शब्द वापरूया आपण, अनिष्ट योग. अनिष्ट योग असला की त्रास होतो माणसाला. तर अनिष्ट योगाची तीव्रता कमी करण्यासाठी पण तुम्ही क्रिस्टल वापरू शकता. आणि चांगला योग असेल त्याची ताकद वाढवण्यासाठी पण तुम्ही क्रिस्टल वापरू शकता. बरोबर. आता एखाद्याचा गुरु नावाचा ग्रह त्याच्या जन्माच्या वेळेला तिथे होता पण त्याचं तर बळ कमी झालंय. गुरुबल कमी झालं की त्याच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात. मग त्यावेळा तुम्ही त्या राशीचा जर त्याला तो हे दिला क्रिस्टल दिला तर फरक पडतो. त्यामुळे हे जे अनिष्टता कुंडलीचे अनिष्ट योग आहे तर गुरुबळ कमी असेल तर पुष्कराज आपण वापरायला देतो. पुष्कराज म्हणून पिवळसर असतो, ते रत्न आहे. पण आपल्याकडे क्रिस्टल पण आहे त्याचा सिट्रिन म्हणून. ते क्रिस्टल त्याला नुसतं ठेवायला द्यायचं. ते आता असतात ना घरात भरभराट, तुमची आर्थिक भरभराट हवी असेल तर अमकं वापरा तमकं वापरा. पण तसं नाहीये. ते गुरुचा खडा म्हणजे तो क्रिस्टल आहे, तो सिट्रिन आहे. मग त्याचे ते योग्य परिणाम द्यायचे तर तो देतो. त्यामुळे कुंडलीतले जर अनिष्ट योग असेल तर त्याची तीव्रता कमी करणे, चांगलं असेल तर ते आणि जास्त मिळणं किंवा कमी वेळात मिळणं ह्याच्यावेळी क्रिस्टल्स आपण वापरू शकतो. बरोबर. परत मुद्दा तोच आहे की अभ्यास पाहिजे. हो. योग्य व्यक्तींकडून सल्ला घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे, तज्ञ पाहिजे. पुढचा प्रश्न असा आहे की क्रिस्टल्स संरक्षक पण असतात असं ऐकलंय, मग ते खरं आहे? अगदी नक्की असतात. कारण क्रिस्टल्सची ऊर्जा देणं हे जसं काम आहे तसं नकारात्मक ऊर्जा ओढून देणं हा पण भाग असतो. आता एक तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगते. जिओपॅथिक स्ट्रेस नावाचा एक ताण असतो. जिओपॅथी म्हणजे भूगर्भशास्त्र. तर भूगर्भशास्त्रात आता हालचाली चालू असतात खाली पृथ्वी, तर त्या हालचालीमुळे आपण आपल्याला माहित असेल उदाहरण म्हणजे भूकंप. तर असे जे काय वरती येतात त्याचे परिणाम, त्याचा ताण निर्माण होतो. त्या ताणाचा माणसांवर परिणाम होतो आणि तो परिणाम सहसा चांगला असत नाही.
ज्या ठिकाणी जिओपॅथिक स्ट्रेस आहे तिथे जी माणसं राहतात ती स्वस्थ नसतात, त्यांचं झोप नीट होत नाही, त्यांना ऍसिडिटी वगैरे सारखी दुखणी जळतात. लेडीज असतील तर किचनमध्ये स्ट्रेन असेल तर कंबर दुखते वगैरे वगैरे. तर जिओपॅथिक स्ट्रेस असेल तर तिथे एक ठराविक टुर्मेलिनमुळे ठराविक ते क्रिस्टल्स ठेवले तर तो ताण कमी होतो. दुष्परिणाम त्याचे काढलेच जातात. ठराविक काळानंतर ते जे क्रिस्टल्स असतात ते परत आपण धुवून पुसून वापरू शकतो. पण हे अगदी नक्की म्हणजे हे पण मी अनेक ठिकाणी केलेले आहेत गोष्टी की जिथे असे जे नैसर्गिक ताण येतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मी म्हटलं हे मोबाईलचं, हे तर मी इतक्या ठिकाणी केलेलं आहे. मोबाईलचा ताण असतो तो मोबाईलच्या मागच्या बाजूला मी तो क्रिस्टल चिकटवून देते. पण असं नाही करायचं की मी काही झालं तरी 18 तास मोबाईल वापरणारच, आता मी क्रिस्टल चिकटवला की नाही, असं नाही करायचं. किंवा हे जे लॅपटॉप वापरतात, IT मध्ये कामं करतात, त्यांना पण बघा डोळ्याची आग होते, हात दुखतात, खांदे दुखतात, झोप येत नाही, ऍसिडिटी वाढते. हे सगळे परिणाम आपण कमी करू शकतो. लॅपटॉपचा स्क्रीन आणि ती बसणारी व्यक्ती ह्याच्यामध्ये ते ठराविक ते क्रिस्टल्स ठेवले तर ते क्रिस्टल्स ते सगळे रेडिएशन ऍब्सॉर्ब करतात. हा माणसाला नाही त्रास होत. ते या गोष्टी होतातच. ह्याच्यामध्ये मग त्या क्रिस्टलने संरक्षक म्हणूनच काम केलं. तर हा एक मुद्दा आहे. त्याच्याशिवाय आणखीन एक आहे की मानसिक पातळीवर भीती वाटते आपल्याला, कधी कधी भीती वाटते. काहींना संध्याकाळी भीती वाटते, काहींना गर्दीची भीती वाटते. ती भीती कमी क्रिस्टल्स करू शकतात. ठराविक क्रिस्टल्स त्या व्यक्तीला दिली तर भीती कमी होते. झोप स्वस्त नसते. आपण काही वेळा अशा पण माझ्याकडे तक्रार येतात, आमची मुलं रात्रभर गडाबडा लोळत असतात, एका जागी स्थिर होत नाही. त्याचं कारण पण त्यांच्यात कुठला तरी ताण असतो. मग ते जाऊन ते बघायचं कुठला ताण आहे, ते क्रिस्टल्स त्यांना द्यायचे, मुलं शांत झोपायला लागतात. काही वेळा रात्री झोपायला त्यांना हातरून ओलं वगैरे करतात, त्याच्यावर सुद्धा क्रिस्टल, म्हणजे या सर्व प्रकारावर आपण क्रिस्टल्स वापरू शकतो. त्यामुळे ते संरक्षक आहेतच. नको असलेले ज्याला आपण नकारात्मक म्हणतो ते सगळं शोषून घेतात. तुम्हाला मनस्वास्थ्य मानसिक जे असेल ते देतात नीट करून. त्याच्यानंतर त्यांचं आणखीन एक संरक्षण म्हणजे घरामध्ये ते ठेवले तरी एक काय वेलनेस आपण म्हणतो, म्हणजे सगळं असं शांतपणा वगैरे ते पण संरक्षण ते करतात. मित्र असतात ना, त्यामुळे ते संरक्षण करतात. बरोबर. त्यामुळे ते नक्की संरक्षक आहेत, एवढं मात्र आपण लक्षात ठेवूया. आता क्रिस्टल्स घर, कार्यालय, आपली बाग असेल इत्यादी सगळ्या ठिकाणी ठेवल्यानंतर तिथलं वातावरण, माणसं यांच्यावरती सकारात्मक परिणाम होतो. ऑफिसमध्ये सगळेजण काम करतायत तरी अगदी कुणाचं कुणाशी पटत नाही, सगळे काम करतायत, तिथे जो ताण असतो तो त्यांना कोणालाच जाणवत नाही. एक तर लॅपटॉपचा ताण आहेच मी म्हटलं तसं, प्लस जागेचे काहीतरी प्रॉब्लेम असतात. प्रॉब्लेम म्हणजे कसं, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने मी म्हणत नाहीये, मी आता सांगितले तसे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन खाली येणारे जिओपॅथिक स्ट्रेस वगैरे असे असतील तर त्या ठिकाणी जर आपण क्रिस्टल्स ठेवले तर ते निगेटिव्ह ऊर्जा त्याने काढून घेतल्यावर शांतता तिथे येते, वातावरण निवळतं, भवताल पण चांगला होतो. एन्व्हायरमेंट, वर्किंग एन्व्हायरमेंट, काही ठिकाणी सगळे कष्ट करून सुद्धा ऑफिसमध्ये शांतता नसते. घरात पण तसं असतं. सगळ्या माणसांच्या तोंड वेगवेगळ्या दिसायला आणि भेटली की आरेला कारेच. तर हे म्हणजे मला म्हणायचं की जिथे जास्त माणसं एकत्रित आहेत, ऑफिस म्हणा किंवा घर म्हणा, सुसंवाद नाहीये, सारखं भांडणं, आरडा ओरडा, अशांतता, आणि प्रत्येक जण म्हणते बरं का काय शांतच वाटत नाही, प्रत्येक जण प्रयत्न करत असतं, नाहीच नाही, कुणालाच अशांतता नकोय ना, पण काही होतच नाही. तिथे क्रिस्टल्स उपयोगी पडतात. सगळे नकारात्मक ऊर्जा ते क्रिस्टल्स ओढून घेतात आणि त्याच्या जोडीला त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये ते सकारात्मक ऊर्जा भरपूर देणारे क्रिस्टल्स तिथे ठेवले ते बॅलन्सिंग होऊन जातात. आणि त्यावेळेला त्या सगळ्या लोकांना एकदा जाणीव पण द्यायची की बाबा हे का होतंय जाणून घ्या, म्हणजे मग ते पण शांत होतात ना, ठीक आहे ह्याच्यामुळे होतंय, ओके बरोबर, कारण कळलं की पण माणसं शांत होतातच ना. त्यामुळे ऑफिसेस मध्ये, घरांमध्ये संवादच होत नाही, भांडणच होतात, पटतच नाही एकमेकांशी, त्या ठिकाणी क्रिस्टल्स उपयोगी पडतात. आणि आणखीन एक सांगतो की ह्या ज्या ऊर्जा असतात ना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणजे मी फक्त ही 2 उदाहरणं दिली की जी कळतील अशी, जिओपॅथिक स्ट्रेस, भूगर्भशास्त्रीय किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक. त्याच्याशिवाय
आपल्या भोवती अनंत ऊर्जा भरलेल्या असतात की ज्या आपल्याला कळत नाहीत, पण निदान आपण असतात असं म्हणायला हरकत नाही. बर आपल्या भोवती हवा आहे, आपल्याला कळते का? नाही आपण हवेचं अस्तित्व नाकारतो का? नाही हवा नसेल तर आपण नाही राहणार हे पण आपल्याला माहिती की नाही. बरोबर तसंच या ऊर्जांचं पण असतं. पण त्यांच्यामध्ये पण काही जर अशांतता असेल ती पण ह्याने जाते. म्हणलं सर्व प्रकारच्या ऊर्जा शांत करणं हे काम क्रिस्टल्स करतात. आणि चांगली ऊर्जा देऊन चांगले पण वाढवणं हे पण क्रिस्टल्स करतात. आणि बागेबद्दल तुम्ही तिथे एक शब्द बाग वापरला, त्याच्यामध्ये काय माहिती का, ती झाडं ही पण जिवंतच असतात. हो झाडांना पण शांतता हवी असते. हो झाडं आपल्यापेक्षा जास्त शांत असतात. हो ते आपल्या घरच्या बागेत कुंड्यांमध्ये तुम्ही जे हा. ठराविक क्रिस्टल टाकले बर ती झाडं खूप तरतरीत राहतात, फ्रेश राहतात. हा हा फुलं येत नसतील तर फुलं यायला लागतात, हा. मरगळलेली असतील तर ताजीतवानी होतात. अनुभव आहे मला हा पण. हा 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 बर मी कित्येक वेळा असं होतं की मी गावाला गेले 8-10 दिवस बघितलं गेलं नाही, काही नाही, आल्यावरती त्यांना ते बघते क्रिस्टल तोडत ते क्रिस्टल घातलं की संपलं का. हा खत देणं वेगळं, हा ते त्यांच्या शारीरिक पातळीवर पानं चांगली होतील, हिरवीगार होतील वगैरे, बरोबर पण टवटवीतपणा त्यांच्याकडे बघून आपल्याला छान वाटतं की नाही. हो हो ते छान वाटणं वाढण्यासाठी हा क्रिस्टल्स उपयोगी पडतात. बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्यायचा आहे की कुटुंबातली अशांतता किंवा अस्वस्थता, तणाव हे सगळं कमी होण्यासाठी, परस्परांमधला संवाद वाढण्यासाठी, संबंध सुधारण्यासाठी क्रिस्टल्सचा वापर होतो. हो, त्यातली काही कारणं मी आता मगाशी सांगितली. हो की घरातच नकारात्मक ऊर्जा असेल तर ती कमी होते, क्रिस्टल्स ओढून घेतील. चांगले ऊर्जेचे आपण क्रिस्टल्स ठेवले ती ऊर्जा वाढवतील, सगळ्यांना चांगलं वाटायला लागेल. पण आणखी एक मुद्दा मला इथे सांगायचा होता माणसांच्या बाबतीत, की काही काही वेळेला माणसं ज्या ऑफिसमध्ये जातात किंवा बाहेर कामाला जातात तर तिथे जी नकारात्मक ऊर्जा असते ती नकारात्मक ऊर्जा घरी घेऊन येतात आपोआप. कारण ऊर्जा आहे, जिथे पकड घेऊ शकेल तिथे ती पकड घेते. बरोबर. मग ती तुमच्यावर घरात आली की तुमच्या घरात परत अशांतता. ते पण जरा बघावं लागतं की घरात सगळं आहे नीट पण तरी का अशांतता. तर तुम्ही ते बघायला पाहिजे की येणारे आपल्या घरातल्याच व्यक्ती आहेत, त्या आल्यानंतर जरा काहीतरी ते खळबळ होते का काय होतं. तर मग अशा वेळेला वैयक्तिक पातळीवर क्रिस्टल्स द्यायला पाहिजे. मी आपल्याच जाणवलं की हे काम करून घरी आले ना की जरा चिडचिडच असते बरं का या माणसाची. चहा दिला तरी चहालाच नावं ठेवणार, दुगारसे म्हणणार, कुठे काय साखर जास्त, तर चिडचिड होते. तर अशा वेळेला त्या व्यक्तीला त्याच्या ऑफिसची बॅग मध्ये क्रिस्टल्स ठेवायला देणं गरजेचं आहे की जे क्रिस्टल्स त्याच्या भोवती जमावणारे ऑफिसमध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती घेणारच नाही. संरक्षण आलं पुन्हा. संरक्षक सारखं काम करेल. आणि मग ते घरी आले तर घरात पण काही नकारात्मक येणार नाही. या इव्हन आपण त्यांना सांगू शकतो किंवा तुमचं वर्किंग टेबल ते ड्रॉवरात टाका नाही 2 क्रिस्टल राहू देत, क्रिस्टल ठेवा विसरून जा. मी त्याचं परत हे नको क्रिस्टल ठेवलेत नको. पण असं होऊ शकतं म्हणजे आपलं घर सगळं चांगलं आहे पण बाहेरनं येणारी व्यक्ती किंवा कधी कधी अचानक आलेली व्यक्ती सुद्धा नकारात्मक असू शकते. आपल्याला माहिती आहेत नकारात्मक व्यक्ती असतातच. छान बोलतात, मस्त बोलतात, गेल्यानंतर घरात सगळ्यात दंगा सुरू होतो. किंवा ती व्यक्ती आल्यानंतर कशाला आली, व्यक्ती आलीच नसती तर बरी झाली असते, हे आपल्या मनात सुद्धा नकारात्मक नको ना यायला. बरोबर, माहित आहे ती नकारात्मक आहे पण नको ना यायला. मग तिथे पण क्रिस्टल्स सर्व नातेवाईकांमध्ये सुद्धा तुम्हाला वाटलं तर एखाद्या घरात तुम्ही नातेवाईकाची गेला, तुम्हाला वाटलं अशांतता आहे, सहज प्रेझेंट म्हणून एखादं झाड द्या ना क्रिस्टल्स. हे बघ मला दिसलं छान होतं, आणलंय तुमच्यासाठी. आपण करू शकतो त्यामुळे क्रिस्टल्स या सगळ्या बाबतीमध्ये उपयोगी पडू शकतात आपल्याला. नक्कीच. आणि मानसिक ताण तणाव मग जातात आहो आपोआप. म्हणजे एकमेकांशी न बोलणे, चिडचिड करणे सगळं जातं. सगळ्यांवर सामूहिक परिणाम आहे त्या नकारात्मक ऊर्जेचा. सगळेच चिडचिड करतात, सगळेच एकमेकांचं ऐकत नाही, पूर्ण वातावरणच बदलून जातं. मग ते वातावरण सुधारलं की आपोआप नंतर कदाचित काही महिन्यांनी ते लोकांना वाटेल आपण एवढे का भांडत होतो पूर्वी. इथपर्यंत येऊ शकतं. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की क्रिस्टल्स आणि त्याची जी ही उत्पादनं आहेत, आपण ते ट्री बघतो, ब्रेसलेट पाहतो आणि पेंडंट्स वगैरे पाहतो, हे सगळं खरेदी करताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? पहिली म्हणजे त्याची ऑथेंटिसिटी किंवा सत्यता बघायची. बहुतेक सगळेजण सर्टिफाईड आहे असं म्हणतातच, पण
काय होतं माहितीये का, म्हणजे मला असं वाटतं की आता खूप वर्ष हाताळते क्रिस्टल्स म्हणून, जेवढे ते नैसर्गिक असतात ना तेवढे ते परिणामकारक असतात. आणि आणखीन एक मला कसं वाटतं की एखादा क्रिस्टल आहे त्यातनं पेंडंट जेव्हा घडतं, ते तुकडा काढून ते पेंडंट घडतं, ते अनेक हातामधनं गेलेलं असतं. कोणतरी त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करतं, मग कोणतरी पैलू पाडतं, मग कोणतरी ते पेंडंट बनवतं, ते मार्केटमध्ये येतं, तिथे ते परत हाताळलं जातं. मग मला आवडलं म्हणून मी ते घेतलं. तर त्या सगळ्यांच्या ऊर्जा ज्या आहेत त्या थोड्या 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 कमी पण त्या पेंडंटमध्ये आहेत. त्यातल्या काही ऊर्जा कदाचित नकारात्मक असू शकतात. करणाऱ्याला एखाद्या वेळेस वाटेल, हा एवढे पैसे देऊन कोणतरी घेणार आहे बरं का, असू शकतं. त्यामुळे त्याची सत्यता तर आपण सर्टिफिकेटने पडताळून पाहू शकू. त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे ते आल्यानंतर त्याला आपण परत ऊर्जा देणं हे गरजेचं असतं. त्याला आपण रिचार्जिंग म्हणतो. आता मी हे पण बघितलं की तिथे असं लिहितात की द प्रॉडक्ट इज चार्ज अँड सर्टिफाईड. पण कधी चार्ज केलं, कधी त्यांना ऊर्जा दिली तुम्ही, त्या माणसाच्या हातात पडेपर्यंत काय त्या ऊर्जेचं झालेलं आहे माहित नाही ना. त्यामुळे जो कोण घेणार असेल, मला असं वाटतं की त्याने जाणकार माणसाने निदान विचारावं की मी असं असं घेतलेलं आहे, ते मी वापरण्यासाठी काय करू. मग ती व्यक्ती सांगेल ना तुम्हाला कसं रिचार्ज करत आहे. मला तर आठवते माझ्याकडे अंगठ्या लोक घेऊन येतात, पत्रिका बघतात, त्यांना सांगितलं असतं अमुक खडा वापरा वगैरे. मग मी त्यांना काय सांगते, मला म्हणतात त्याचं काय करू, मी त्यांना सांगते पहिली अंगठी बनवून घ्या. कारण अंगठी बनवून त्या माणसे ताब्यात येईल, काय त्याला हात लागायचे ते सगळे लागून गेलेले असतात. त्यानंतर मी ती सिद्ध करून देते. आपल्या भाषेत सिद्ध शब्द म्हणतो. पण मी ऍक्च्युली काय करते, त्यात काय नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सगळी काढून देते, सकारात्मक ऊर्जा असेल ती पूर्ण हे आणि मग सांगते. आणि जो माणूस वापरणार असतो त्याला बोलावते आणि त्याला सांगते आता हातात घाल, परत मध्ये हात नको. बरोबर. मग ही काळजी या क्रिस्टलच्या सर्व प्रॉडक्टच्या बाबतीत घ्यायला पाहिजे, असं वैयक्तिक एक उपचारक म्हणून, क्रिस्टल थेरपिस्ट म्हणून माझं तरी म्हणणं आहे. तसं रिचार्जिंग गरजेचं आहे. त्याच्याशिवाय त्या क्रिस्टल्स बरोबर मैत्रीपूर्ण संबंध पाहिजे. पेंडंट असू देत, माळ असू देत, नाही तर तुम्ही असे इथे दिसताचे क्रिस्टल शोभेचे म्हणून आणून ठेवा. तुमचे संबंध मैत्रीपूर्णच पाहिजे. तुम्हाला असं नको मी इतके हजार दिले, हा क्रिस्टल घेऊन आले आणि ठेवला मी, संपला विषय. असं नाही होणार. क्रिस्टल जर तुम्हाला ऊर्जा देत आहेत, तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून तुम्हाला मदत करून बाहेर काढतायत, तर तुम्ही उपकार मानू नका, त्यांना अपेक्षा नाही होती. पण मैत्रीपूर्ण संबंध तर ठेवा. हा क्रिस्टल छान आहे, हा मी घरात आणला, आता मस्त वाटतंय बरं का. एक 2 मिनिटं तशी जरी बसा ना, असा हात ठेवा ना. तर ते मैत्रीपूर्ण संबंध असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्याच्यात मी आणखी एक नमूद करू इच्छिते की काही घरांमध्ये माझ्याकडनं लोकांनी त्यांच्या घरात कॉर्नर्स बनवून घेतले, म्हणजे एक टेबल, त्याच्याभोवती 2 खुर्च्या, आणि तो त्यांचा शांततेचा कॉर्नर. मग शांतता देणारे सगळे क्रिस्टल्स मी तिथे त्यांना छान अरेंज करून दिलेत. कोणाही डोकं भणभणून आलं की तिथे जाऊन शांत करत असतं. बरोबर. एखाद्याला खूप मनाला त्रास होत असेल त्याचा कॉर्नर, एखाद्याला झोप हवी असेल, बेडरूम मध्ये तसे क्रिस्टल्स मांडून दिलेले. सो तुमचे ते मित्र तसं नातं असायलाच पाहिजे तिथे. एक तर माझे क्लायंट असेल की त्यांनी कासव पाळलेले आहे, त्या मोठ्या टँक मध्ये त्यांनी कासवांना बसायला म्हणून मोठे मोठे क्रिस्टल्स ठेवलेले आहेत. साधे दगडदंड त्यावरनं चढून येऊन ते मस्त ऊन खात बसतात आणि ते क्रिस्टल्स आहेत. इतके ते मित्रताच्या नात्याने वागवलं आपण तर काय आहे बघा, चांगले मित्र आपले असतील तर कायम आपल्याला मदतच करत असतात. बरोबर आहे, तसंच आहे ते. आणि त्यांची काळजी घ्यायची, म्हणजे वेळच्या वेळी त्यांना स्वच्छ करायचं, त्यांना सूर्यप्रकाशात ठेवायचं असेल तर सूर्यप्रकाशात ठेवावं, जे काय असेल ते. म्हणजे एकदा आणून ठेवून टाकलंय हा भाग नाही, काही नाही तर काढा बाहेर, जरा पुसा, त्यांची काळजी घ्या. काहीतरी मोडल्यासारखं वाटलं तर बघा, एखादा तुकडा पडला असेल तो घ्यावा, आपल्या कुंडीमध्ये नेऊन टाकावा, तिथे कुठेही असेल त्याच्यावर हात फिरवावा. झाडांची, आपली बागेची आपण काळजी घेतो की नाही, वाळलेली पानं काढतो, खत घालतो, एखादी फांदी वाकली तर लगेच काठीचा आधार देतो. ह्यांचं काय, त्यामुळे ह्यांची पण तशीच काळजी घ्यायची. क्रिस्टल्स बद्दल आपण बरंच बोललो, बरीच चर्चा केली. आता मला एक सांगावं असं वाटतंय की असा एक नियम असं नाही, पण असं एक तत्व आहे
की आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं. हम्म. त्यामुळे क्रिस्टल्सना आपण मित्रत्व दिलं पाहिजे, त्यांना आपलं म्हटलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना जे देऊ ते आपल्याला परत देणार आहेत आणि ते आपल्याबरोबर मग सतत राहतील, आपल्याला आधार पण देतील. आणि हा आधार जर आपल्याला मिळाला तर काय होतं हे पण मला सांगायला आवडेल की क्रिस्टल्सचा जर आपल्याला आधार मिळाला तर वैश्विक शक्ती जी आहे त्या वैश्विक शक्तीच्या ज्ञानाचं, वैश्विक शक्तीकडे सगळं ज्ञान आहे, सर्व ज्ञान आहे, ते वैश्विक शक्तीच्या ज्ञानाचं जे सार आहे ते सार कळण्याची तुमची क्षमता आणि तुमची शक्ती वाढेल जर तुम्ही क्रिस्टल्सला आपलं म्हटलं तर. कारण ती त्यांची वृत्ती आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्यांना आपलं म्हणा, ते तुम्हाला आपलं म्हणतील. आणि हा तुमचा खूप मोठा फायदा आहे की वैश्विक शक्तीचं जे ज्ञानाचं सार आहे ते तुम्हाला कळायला लागेल आणि ती तुमची क्षमता पण वाढेल. तुम्ही शांत बसलात आणि विचार करायला लागलात तर तुम्हाला ते कळेल. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे काय आपण सगळं बघितलं त्याच्यामध्ये इतकं सगळं जर क्रिस्टल्स आपल्याला देत असतील तर आपल्याबरोबर क्रिस्टल्स असणं हा आपला बहुमान आहे समजायचं. हो, डेफिनेटली हा बहुमान आहे. असं आपलं कोणीही आलं आणि काय असं नाही आहे. ते सांगितल्या पद्धतीने क्रिस्टल्सकडे बघणं, वापरणं, एवढं सगळं आपण केलं तर क्रिस्टल्स आपल्याबरोबर हा आपलाच बहुमान आहे कायम लक्षात ठेवूयात आपण. बरोबर. म्हणजे सगळं काही ठीक होईल. बरोबर. ओके. क्रिस्टल्स बद्दल बरीच तुम्हाला क्युरिओसिटी होती आणि त्यासाठी आपल्याला डॉक्टर उषप्रभा बारसोडे मॅमनी खूप छान मार्गदर्शन केलं, सगळ्या शंकांचं निरसन केलं, परिपूर्ण अशी माहिती तुम्ही आम्हाला दिलीत, त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. धन्यवाद. माझ्या आवडत्या विषयाबद्दल आणि माझ्या आवडत्या मित्रांबद्दल बोलायची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सायलीचे खूप खूप आभार मानते. आणि तुम्हाला कधीही काही माहिती विचारायची वाटली, मार्गदर्शन हवंसं वाटलं तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये वाचायला नक्की आवडेल. आणि आवर्जून पुन्हा एकदा मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ताई, आम्ही तुझ्याकडे बघितलं आणि ते बाजारातून घेऊन आलो, अशा पद्धतीने इन्फ्लुअन्स पटकन न होता तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्ससाठी तज्ज्ञांकडे जाऊन त्याच्यावरती उपचार घेऊन व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन ह्या सगळ्या गोष्टींची खरेदी केली पाहिजे असं आम्हा दोघींनाही वाटतं. मॅम सोबत जर अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर त्यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये वाचायला आवडेल. लवकरच भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.